एक एक विनंती, आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात मागं असावं का, एवढं चिंतन असेंब्लीमध्ये करावं. धन्यवाद. उदयजी, तुम्ही आले आणि उपोषण सुटलं. बावनकुळे साहेब, राठोडजी, सगळ्यांचा आभार तर मानतोच, पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू. उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे. आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे. तर अखेर 6 दिवसांनंतर बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे. तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. एसपी असेल, कलेक्टर असेल, इथे मेटकरी साहेब आलेले आमचे, मोजरी बद्रू जमात, मी भेटलो होतो घरी पण विसरलो. ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही. मेटकरजी म्हणतात आणि बद्रूजी म्हणतात, त्यांचाही मी आभार मानतो. आणि एसपी आणि कलेक्टर, खास करून कलेक्टरनं प्रचंड मेहनत घेतली. गणेश लागे, त्यांचाही आभार मानतो. हा ताई करतोय इथं, ते हे मंत्री नाही आहे त्यांचे. हा भेटू. हा कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा. उभं होऊ नका सध्या. तर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन हे स्थगित केलेलं आहे. तर 2 ऑक्टोबर पर्यंत हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. त्यापुढची भूमिका त्यानंतर मांडू असं देखील बच्चू कडू म्हणालेले आहे. तर सध्याची ही थेट दृश्य आहे आंदोलन स्थळाची. 6 दिवसांपासून बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू होतं. शेतकरी, दिव्यांग, त्यासोबतच महिलांच्या समस्यांसंदर्भात हे आंदोलन होतं. त्या संदर्भातल्या 17 मागण्या बच्चू कडूंनी केल्या होत्या.